तर अंतिम फेरीच्या सामन्याला होते सुरुवात. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. या स्पर्धेची आपण पाहतोय शेवटची मॅच अर्थात मेगा फायनल ग्रँड फिनाले सुरू होते आहे. सुदर्शन अभि ही जोडी मैदानावरती आहे. कमिटी मेंबर्स आपण पाहतो या स्पर्धेचे श्री नवीन भोपी सर, श्री मुन्नास्वामी तरुंडे, मुकेश झा, प्रशांत निकम, धनंजय दीक्षित, स्वप्नील पोखरकर, सचिन शर्मा सर्वांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून उभी राहिलेली स्पर्धा. आपण पोहोचलो अंतिम फेरीच्या सामन्याकडे आपण पोहोचलेलो आहोत आणि त्याला होती सुरुवात. विकी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सुदर्शन आणि त्यांच्या जोडीनं अभि जगताप आहेत मैदानावरती. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली. अतिप्रचंड वेग पाहायला मिळाला. आपण पाहिलं रिस्पॉन्ड खूप क्विक केला होता. एक धाव मात्र अर्जित केली गेली. सुदर्शन जाधव आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. अभि जगताप आणि सुदर्शन जाधव बदलापूर टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आहेत. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय अगदी डॉट बॉल आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आहेत सुदर्शन जाधव, अभि जगताप ही जोडी. पुढचा बॉल आपण पाहतोय. एक धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथून मात्र अर्जित केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 2 आणि श्रीमान हरेश धुळे साहेबांचा विशेष सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय राजेश शर्मा साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक धाव खूप वेगाने पूर्ण झालेले आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय हरेशजी धुळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर चौवेली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक ते आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. व्हॉट अ शॉट दॅट इज. हाफ व्हॉली होता, समोरच्या दिशेने पाठवलाय, खूप दूरवरती ठोकलाय शिक्सर. जांभळे गावचे पोलीस पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अप्पाजी धामनसकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती संपन्न होतोय. जांभळे गावचे पोलीस पाटील साहेब आणि त्यांचा देखील सन्मान आपण करतो आहोत. माल प्लाझाचे बने साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचकावरती संपन्न होतोय. माल प्लाझाचे बने साहेब. ओ व्हाट अ कॅच. आणि बॉल कधी हातामध्ये आला क्षेत्ररक्षकाला देखील समजलं नाही. कॅच ऑफ द मॅच. काय कॅच होती आपल्यातून. कॅच इथे टिपली. क्षेत्ररक्षक समजू शकले नाहीत बॉल किती वेगाने. रिॲक्शन टाइम किती कमी मिळाला, किती जवळ ते उभे आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. कमालीचा झेल पाहायला मिळाला. नवीन बॅटर मुन्नास्वामी मैदानावरती आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे खूप वेगाने. अतिप्रचंड वेग धारण केला होता. महाभयंकर वेगाने एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. अंतिम फेरीची मॅच मैदानावरती सुरू आहे. डॉट बॉल. गोलंदाज तन्मय आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव तर अतिशय वेगाने पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केला. ठोकलाय शिक्सर. क्या बात आहे. मुन्नास्वामी देखील वेगळ्या लयीत फलंदाजी करतायत. धावफलकावरती धावा आहेत 17.
शरीरावरती हा बॉल आदळलाय. खरं तर अंतिम फेरीचा सामना आहे. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव तुमच्यावरती पाहायला मिळतो. सायकोलॉजिकल प्रेशर तुमच्यावरती येतं. परंतु इथून मात्र सावरावं लागेल स्वतःला. 17 धावा धावपलकावरती आहेत. डाऊन दिले एक वाईट बॉल आपण पाहते. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. लॉफ्टर केलाय आणि गेलाय देखील आउट ऑफ द पार्क. सिक्सर. क्या बात आहे. सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून आला सिक्सर. 24 धावा धावपलकावरती आहे. 24. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय आणि सर्वांचे हात डोक्याकडे आहेत. जलेपे नमक. क्या बात आहे. सुदर्शन जाधव ठोकलाय आणखी एक सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. वैभव बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती. 31. नो बॉल आणि त्यावरती आलाय सिक्सर. म्हणजे झेल सोडणं आता उपद्रव ठरतंय मैदानावरती. कुठेतरी त्या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. झेल कुणाचा सोडला. तुम्ही अविनाश जाधवला जीवनदान दिलंय. सुदर्शन जाधवला माफ करा. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39. सुदर्शन जाधवला जीवनदान दिले आणि ते मात्र उपद्रव मैदानावर ठरताना पाहायला मिळत आहे. आणखी एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 40. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती. आणि संधी मिळाल्यानंतर मात्र तिचं सोनं काय कसं केलं जातं त्याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक दाखवलंय आतापर्यंत सुदर्शन जाधवने मैदानावरती. सुदर्शन जाधव मुन्ना स्वामी मैदानावरती ही जोडी आहे. पुन्हा एकदा लॉफ्टर केलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार ठोकलाय सुदर्शनने. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 44 धावा. 44. 44 धावा धावपलकावरती आहेत. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. सुदर्शन जाधव झेल सुटल्यानंतर मात्र उपद्रव ठरताना पाहायला मिळाले. अंतिम षटकासाठी आपण पाहतोय वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. आणि इथे आपण पाहतोय वाईट बॉल आहे आणि वाईट वरती प्लस आहेत. 2 धावा वाईटच्या माध्यमातून येतील आणि स्ट्राइक पुन्हा एकदा सुदर्शन जाधव कडे आहे. एक वर आणखी एक वाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक वर खाई आहे. एक वर कुवा आहे. डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवेल का गोलंदाजाचा हे देखील चित्र पाहायचंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 48. 48 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम फेरीचा सामना मैदानावरती सुरू आहे आणि सुदर्शन जाधव यांना जीवनदान मिळाल्यानंतर मात्र अतिशय कमालीची फलंदाजी केलेली आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. बटरफ्लाय कॅच टिपला गेलाय. विकेट. फलंदाज बाद. ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल.
49 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केलाय, ठोकलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखी एक सिक्सर. सुदर्शन जाधव मॅन ऑन द फायर नाव, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 55. 2 धावेचा प्रयत्न केला गेला आणि तिसरा देखील धावेचा प्रयत्न केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट देखील अतिशय उत्तम पाहायला मिळाली. 3 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 58 धावा. 59 धावेंचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. आपण पाहतोय ही मॅच अंतिम फेरीची मॅच आहे. गावदेवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मनोरमा नगर E&F विंग या 2 संघांदरम्यान ही मॅच सुरू आहे. शेवटचा सामना या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. आज दिवसभर ज्यांनी अतिशय तंत्रशुद्ध आणि अतिशय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन केलं, आमचे मित्र प्रसाद सवारे सर यांना मी कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. सर या, वेलकम, आपलं स्वागत आहे. प्रसाद सवारे सर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला कॉमेंट्री करायची आहे. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी 11 संघाने तब्बल 58 धावा बनवल्या आणि 59 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. परंतु हा टार्गेट आता मेगा फायनलमध्ये चेस केला जाईल की पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना गोलंदाज गावदेवी 11 संघाचे गोलंदाज मात्र आपली दादागिरी या मैदानावरती चालू ठेवतील की आता मात्र फलंदाज खऱ्या अर्थानं गोलंदाजांचा गर्दन काल ठरतील की काय पाहायला मजा येणार आहे. 24 बॉल आणि 59 धावसंख्येची गरज. गोलंदाज मुन्ना स्वामी ज्यानं आज संपूर्ण दिवसात या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय आणि नक्कीच तोच गोलंदाज मात्र पहिला षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. स्ट्राईकवरती यश, नॉन स्ट्राईक एंडवरती सागर. गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल, झेलची संधी आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागतोय. टीम पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच मनोरमा नगर या टीमला मात्र पहिला बॉलवरती पहिला मोठा धक्का लागतोय. फलंदाज यश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज स्ट्राइक वरती पवनला पाहता. फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल ढकलला परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीत. अतिशय वेगाने या ठिकाणी ही एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बॉलवरती पवन स्वतःचा आणि आपल्या टीमचा अकाउंट मात्र ओपन करतोय. गतीत परिवर्तन, वेट अनुभव, टप्पा पडल्यानंतर अगदी लेग टर्न या ठिकाणी करत असताना गोलंदाज मुन्ना स्वामीला पाहता. अतिशय चतुर आणि चालाक गोलंदाज आहे. इथे देखील झेलची संधी. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल आणि दोन्ही सलामीवीरांना गारात केलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये मुन्ना स्वामीनं अजून एक विकेटचा बदल, अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो म्हणजेच मनोरमा नगर या संघाला फलंदाज बाद. एक या धाव फलकावरती 2 फलंदाज बाद. बरोबर चांगले गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहता. हा सामना पुन्हा एकदा गावदेवी 11 संघ आपल्या बाजूने करत असताना अगदी गोलंदाजाला मात्र चांगली साथ मिळते ती म्हणजेच
आपल्या प्रत्येक सूत्ररक्षकाची चांगली कामगिरी. डॉट बॉल फुल टॉस या ठिकाणी पाहतायत. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता वेदांतला, परंतु त्या ठिकाणी चांगला साथ मिळतोय पवनचा आणि दुसरी ही धाव या ठिकाणी पूर्ण होती आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये तब्बल 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी अगदी पाहू शकता बॉलला गॅदर केलं. चांगली फिल्डिंग, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. सुदर्शन जाधव त्याच्या विरोधामध्ये आपण पाहता पवनचा हा फटका चांगला आहे. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट, परंतु कलेक्शन सुंदर आहे. या ठिकाणी एकच धाव मिळला. दुसऱ्यासाठी परतावा लागेल वेदांतला, मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. या ठिकाणी हा चेंडू वाईट बॉल आहे. यस कॅन्सल कॉल. या ठिकाणी डॉट बॉल. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी सिंगलच मिळणार आहे. परंतु सिंगल डबल आता काही होणार नाही आहे. मॅच जिंकायचे असेल तर सातत्यानं मोठमोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. आणि ज्या फटक्यांची गरज होती तो फटका मात्र तन्मयच्या बॅटमधून येतोय. फटका लाजबाब, चेंडू सीमा पार, षटकार. तन्मय याच्या बॅटमधून षटकार आलाय. संजीवनी देण्याचं काम करून जाईल, परंतु या ठिकाणी पाहिलं तर षटकारानंतर एक सिंगल. षटक क्रमांक दुसरंही संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 धावा. आणि आता उर्वरित समीकरण राहिलंय येणारे 12 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज संदीप माने याने आपण पाहता पहिलाच बॉल डॉट आलाय. इथे हा सुद्धा फटका या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला होता, परंतु झेल या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज बाद. तन्मय ज्यांना षटका ठोकला होता त्याला परतावा लागेल, मात्र मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मिथून. हा देखील फटका चांगला गॅप मध्ये ढकलला, परंतु या ठिकाणी एकच धाव. मुकुंदच्या हे बॅटमधनं एक धाव पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. मॅचचा जर विचार केला तर पूर्णपणे ही मॅच झुकली आहे. गावदेवी 11 संघाच्या बाजूने. फटका चांगला, परंतु या ठिकाणी फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. एकच धाव, परंतु आता पूर्णपणे या मॅच वरती पकड निर्माण केले गावदेवी 11 संघाने. इथनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता, परंतु फलंदाज पवन पॉपिंग क्रीजच्या बाहेर. फलंदाज बाद झाला पवन. नक्कीच नाराज दिसतोय, कारण की पॉपिंग क्रीजच्याही बाहेर होता, परंतु यष्टीरक्षक भरपूर चांगली कामगिरी करतायत मैदानाच्या आत. विश्वा यांना पण पाहता मैदानाच्या आत गेल्या मात्र आपला अकाउंट सिंगल न ओपन करतायत. या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक तिसरंही संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. तर त्याच दरम्यान मयूर दादा लाड निर्भा हॉटेलचे मालक या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. तर दादांना विनंती असेल यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. वॉर्ड क्रमांक 25 प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मयूर दादांचा विचार केला तर सकाळपासून मात्र या व्यासपीठावरती ते माथेचा आनंद घेत होते, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. वेलकम.
इथे अजून एक मोठा फटका परंतु ओढ कॅच सुदर्शन नक्कीच सुदर्शन अप्रतिम या ठिकाणी कॅच टिपली आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली गोलंदाजी केली आता मात्र फिल्डिंग मध्ये सुद्धा सर्वांना प्रभावित करतोय. भरपूर चांगली कॅच. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. वन साइड मॅच या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच गावदेवी 11 संघाच्या बाजूने. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय. व्हाईट बॉल एक अवांतर धाव. फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी एक सिंगल नक्कीच आपण पाहतो. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 25 धावा. आणि नक्कीच या ठिकाणी शेवटच्या मॅच मध्ये अर्थातच मेगा फायनल मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी 11 संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक या स्पर्धेचा रनरअप संघ राहिलाय तो म्हणजेच मनोरमा नगर. हा संघ तुमचाही नक्कीच गोड गोड कौतुक. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी सामने कंप्लीट झाले. लगेचच काही क्षणातच आपण बक्षीस वितरणाकडे देखील वळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो म्हणजेच सुदर्शन.